ब्रिटिश सत्तेचे परिणाम यामध्ये आपण पुढच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करणार आहोत. मुलकी नोकरशाही. या भारतामध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची पद्धत भारतामध्ये प्रस्थापित केलेली आहे. ब्रिटिशांना भारतात आपले प्रशासन हे चांगले ठेवण्यासाठी नोकरांची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी ही भरती भारतातच करण्याचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी मला एक सांगता येईल की मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये म्हणून काही नियम घालून देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये त्यांचा पगार वाढवण्यात आलेला आहे. आता प्रशासनाच्या सोयीसाठी ब्रिटिशांच्या ताब्यातील जो प्रदेश होता त्या प्रदेशांची त्यांनी जिल्हावार विभागणी केलेली आहे. या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. मग या जिल्हाधिकाऱ्याचं काम महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही जबाबदारी त्यांची होती. या ठिकाणी या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे केली जाऊ लागली. पुढचा आपला जो मुद्दा आहे लष्कर आणि पोलीस दल. म्हणजेच लष्कर आणि पोलीस दल यांची जी कामे होती ती अशा पद्धतीने आहे की ब्रिटिशांनी भारताच्या प्रदेशामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे किंवा ठेवणे आणि लष्कराचं एक पुढचं महत्त्वाचं एक काम होतं ते म्हणजे नवीन प्रदेश जिंकणे. भारतामध्ये जर समजा इंग्रजाविरुद्ध बंड कोणी पुकारलं ते बंड मोडून टाकण्याचं काम लष्कर व पोलीस दल करत होते. आता ब्रिटिश शासित प्रदेशांचं रक्षण करणे हे या दलाचं काम आहे. पुढचा जो मुद्दा आहे ब्रिटिशांनी भारतामध्ये न्याय व्यवस्था कशी स्थापन केलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. ब्रिटिशांनी भारतामध्ये जी न्याय व्यवस्था जी आहे ती इंग्लंडच्या न्याय व्यवस्थेच्या धर्तीवर भारतामध्ये आणलेली आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय होते. आता दिवाणी न्यायालय हे मुलकी न्यायासाठी असे तर फौजदारी न्यायालय हे फौजदारी खटल्यासाठी असत. आणि या ठिकाणी पुढचा एक या निर्णयाच्या म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाच्या जो फेरविचार करायचा आहे त्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. कायद्यातील समानता. भारतामध्ये वेगवेगळे कायदे होते. न्यायदानामध्ये जातीनुसार भेदभाव केला जात होता. म्हणून लॉर्ड मॅकॉले यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केलेली आहे. ही समिती म्हणजे विधी समिती आणि विधी समितीने कायद्यांची संहिता केलेली आहे. या कायद्यांची संहिता तयार केली आणि यामुळे सर्व भारतामध्ये एकच कायदा मानला जाऊ लागला आणि
कायद्यापुढे सगळे समान आहेत ही कल्पना रूढ झालेली आहे. पण युरोपीय लोकांवर खटले चालवण्यासाठी वेगवेगळी न्यायालये असत. त्याचप्रमाणे शिक्षण नसल्यामुळे सामान्यांना कायदा समजत नव्हता. त्यामुळे याचा सदुपयोग करता येत नसे आणि करायचा जरी म्हणले तरी त्यासाठी पैसे सुद्धा लागत. म्हणून सामान्यासाठी याचा फारसा काही उपयोग झाला नाही. इंग्रजांची आर्थिक धोरण भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांनी अमानुषपणे कर आकारणी केलेली आहे. याचा भारतीय कृषी विभागावर फार मोठा वाईट परिणाम प्रभावित झालेला आहे. भारतातील शेतकरी इंग्रज येण्याच्या आधी चांगल्या प्रकारे जीवन जगत होते. पण इंग्रजामुळे त्याला त्यांच्या जमिनी विकाव्या लागल्या आहेत. इंग्रजाकडून नगदी पिकांना चांगली मागणी असे आणि त्यांचा भाव सुद्धा चांगला मिळत असे. म्हणून शेतकरी त्यांच्या मागे लागत असत. तसेच इंग्रज हे अति क्रूर होते, कारण भारतामध्ये अनेक वेळा दुष्काळ पडला. मग शेतकरी कर कसा भरणार? तरी सुद्धा त्यांची जमिनीही इंग्रज सरकारने जप्त केलेल्या आहेत. इंग्रज अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची सूट करामध्ये दिली जात नव्हती. या जाचक धोरणामुळे इंग्रजांना फायदा झाला, पण भारतीयांचे मात्र हाल झाले. ब्रिटिश सत्तेचे जमीन महसूल विषयक धोरण इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यामधील जी अर्थव्यवस्था होती ती स्वयंपूर्ण होती. शेती, उद्योगधंदे किंवा गावच्या ज्या गरजा आहेत त्या गावातच भागल्या जाऊ लागल्या होत्या. म्हणजे कोणत्याही ज्या गरजा आहे गावातच भागत असे. आता जमीन महसूल हे राज्याचे उत्पादनाचे साधन प्रमुख होते. आता इंग्रज येण्यापूर्वी पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यामध्ये सूट मिळत होती आणि शेतसाराचा जो महसूल आहे प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. शेतसारा भरण्यासाठी एखाद्या शेतकऱ्यांना जर उशीर झाला तरी शेतकऱ्यांच्या जमीन काढल्या जात नव्हत्या. परंतु इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी आपले उत्पादन वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले. जमिनीची मोजणी करून त्यानुसार त्या क्षेत्रानुसार शेतसारा आकारणी सुरू केलेली आहे आणि हा शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेतच भरला पाहिजे. जर न भरला तर त्यांच्या जमिनी
जप्त केल्या जात होत्या. म्हणजे अशा प्रकारे इंग्रजांनी भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शोषण केलेलं आहे. तर पुढचा मला एक सांगते, नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे काय परिणाम झाले. तर या नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे महसूल व्यवस्थेमध्ये अनिष्ट परिणाम झाले. लोकांना शेतसारा भरण्यासाठी लागण त्या किमतीला सावकारांना जमीन विकू लागले. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याची पिळवणूक झालेली आहे. जर शेतसारा भरण्यासाठी जे सावकार आहेत त्यांच्याकडे जमीन गहाण टाकलेले आहेत. मग शेतकरी कर्जबाजारी झाले, कर्जफेड कर्जाची झाली नाही, जमिनी विकाव्या लागल्या आणि सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे जे वर्ग आहेत यांनी शेतकऱ्याचे शोषण केलेले आहेत. यानंतर शेतीचे व्यापारीकरण. या ठिकाणी पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असे आणि हे अन्नधान्य पिकवत असताना अन्नधान्य त्यांना घरच्या कामासाठी किंवा वापरासाठी किंवा गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. मग कापूस, नीळ, तंबाखू हे जे पिकं आहेत नगदी, इंग्रज सरकार या पिकांना उत्तेजन देऊ लागलेले आहेत आणि अशा प्रकारे म्हणजे फक्त व्यापारासाठीच भर पिकावर देण्यात आलेला आहे. याच प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणले जाते. म्हणजे जे नगदी पिकं आहेत त्यांचीच लागवड केली जात असे. या ठिकाणी पुढचा आपला जो मुद्दा आहे दुष्काळ. 1860 ते 1900 या काळामध्ये भारतामध्ये फार मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि या ठिकाणी दुष्काळ निवारण्यासाठी इंग्रज सरकारने पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्यावर खर्च केलेला नाही, दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. वाहतूक आणि दळण व्यवस्थेमध्ये सुधारणा. व्यापार सोयीस्कर व्हावा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचता यावे, माहिती लवकर पोहोचावी यासाठी इंग्रजांनी भारतामध्ये काही कामे केली जी भारतीयांना सुद्धा फायद्याची ठरलेली आहेत. म्हणजे इंग्रजांनी कोलकाता ते दिल्ली या ठिकाणी जोडणारा जो महामार्ग आहे तो निर्माण केलेला आहे. त्याच प्रकारे 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं अतिशय महत्त्वाचं जो दळणवळणाचा जो साधन आहे डाक व्यवस्था. आणि ही डाक व्यवस्था सुरू केल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्रव्यवहार सुरू झाले. यामुळे भारतीयांना सुद्धा एकामेकाजवळ येण्यास मदत झालेली आहे. 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे सेवा
सुरू झालेली आहे. ती बघा पहिली रेल्वे आहे. त्याच्यानंतर बघा भारतीय डाक व्यवस्था कशी आहे त्याचं या ठिकाणी चित्र दाखवले आहे. पत्रव्यवहार कसे केले जातात त्याचंही या ठिकाणी मी एक चित्र दाखवलेलं आहे. भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास या ब्रिटिश सत्तेच्या परिणामामध्ये पुढचा मुद्दा आहे. भारतातून इंग्लंडला जाणारा जो भारतीय बनावटीचा जो माल होता त्यावर इंग्लंडमध्ये भारी कर लावला जात असे आणि जो माल भारतात येईल त्यावर इंग्लंडमध्ये कर हा कमी असे आणि त्यामुळे त्या वस्तू या कमी भावात मध्ये मिळत असत आणि भारतीय जो माल आहे हे कारागीर हाताने बनवत असत. त्याच्यावर जास्त कर लावल्यामुळे जे भारताचे जे कारागीर आहेत यांचे उद्योगधंदे बुडालेले आहेत. त्यांचे धंदे बसलेले आहेत आणि इंग्लंडमध्ये जो माल तयार होता तो आधुनिकीकरणामुळे किंवा या ठिकाणी कारखान्यामध्ये जास्त प्रमाणात तयार होत असे. तिथे यंत्राचा वापर केला जात असे आणि असे वस्तू उत्पन्न करण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळत होता आणि इंग्रजांचा जो माल होता स्वस्त होता आणि भारताच्या मालावर कर लावल्यामुळे भारताच्या मालावर किंवा ज्या वस्तू आहेत ते महाग असत. त्यामुळे भारतीय उद्योगधंदा हा डबघाईला आलेला आहे. भारतात नवीन उद्योगधंद्याचा विकास झालेला आहे. या ठिकाणी भारतीयांना उद्योग उभारण्यासाठी इंग्रजाचा पाठिंबा होता ना आधार आणि अनुभव सुद्धा नव्हता. पण तरीही आपल्या काही धाडसी भारतीयांनी उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे. म्हणजेच 1853 मध्ये कावसाजी नाना भॉय यांनी मुंबईत कापड गिरणी टाकली. 1855 मध्ये बंगालमध्ये रिस्र या ठिकाणी तागाची गिरणी सुरू झालेली आहे. 1907 मध्ये जमशेदपूर या ठिकाणी जमशेदजी टाटा यांनी पहिली टाटा आयर्न अँड स्टील कंपनी सुरू केली आणि पोलाद निर्मितीसाठी उद्योगधंदा सुरू झाला. आणि पुढचं जे मला एक महत्त्वाचं सांगता येईल, भारतामध्ये कोळसा, धातू, रसायन, साखर कारखान्याची निर्मिती सुरू झालेली आहे. पुढचा एक महत्त्वाचा परिणाम सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम काय झाला ते पाहूया आपण. 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये मानवतावाद, लोकशाही, बुद्धिवादी राष्ट्रवाद यांचे वारे वाहू लागलेले आहेत. म्हणजेच हे विचार युरोपभर पसरू लागले आणि यांचाच प्रभाव भारतावर सुद्धा पडलेला आहे. म्हणून भारतीयांना समजून घेण्यासाठी त्यांचा इतिहास समजणं आवश्यक आहे. म्हणून इंग्रजांनी भारतातील कला, साहित्य, परंपरा यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी
कलकत्त्याला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केलेली आहे। या ठिकाणी जर्मन मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता आणि आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा, अशी जाणीव नवशिक्षित यांच्यामध्ये निर्माण झाली। भारतामध्ये अनेक कायदे झालेत। 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला। 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला, म्हणजे समाज सुधारणेस त्याचा पूरक महत्त्व प्राप्त झालेले आहे। आणि लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झालेलं आहे आणि नव्या शिक्षणाद्वारे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची ओळख भारतीयांना झालेली आहे। या ठिकाणी 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या पाश्चात्य शिक्षणामुळे भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीला एक प्रकारचं नेतृत्व मिळालं आहे, म्हणजे सामाजिक प्रबोधन या ठिकाणी या चळवळीतून निर्माण झालेले आहे। अशा प्रकारे आपण ब्रिटिश सत्तेचे काय परिणाम झालेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत।